चार्टबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करू. या चार्टमधून कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. माझा आवाज येतोय का? जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म. येस सर येतोय. ओके. तर ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर आहे ना प्रश्न सांगतो कसे कसे विचारले जाऊ शकतात. सो फर्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट डाऊन दिस कंपोनंट्स इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे सगळ्यात अगोदर काय येईल? वॉटर येईल. नंतर मग काय येईल? वॉटर झाल्यानंतर सांगा, वॉटर नंतर काय येईल? प्रोटीन्स, ओके. नंतर न्यूक्लिक ऍसिड, नंतर कार्बोहायड्रेट्स, नंतर लिपिड्स, हां, आणि लास्टमध्ये आयन्स. आयन्स. व्हेरी गुड. ठीक आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये हे आपल्याच बॉडीचं कंपोझिशन आहे. ठीक आहे. दिस अ कंपोझिशन ऑफ अवर बॉडी ओन्ली. दिस कंपोझिशन ऑफ अवर बॉडी. सो नाव यू जस्ट हॅव टू आन्सर मी. याला मी काय करतो? आय विल जस्ट रफ इट इरेजर. रफ करायला जर केलं तर पेन खराब व्हायला बसलं. ओके. सो मला आन्सर करा. मला सांगा की मोस्ट अबंडंट ह्या पूर्ण चार्टमधून, ठीक आहे, पूर्ण चार्टमधून मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणतं आहे? आय राईट डाऊन क्वेश्चन. आउट ऑफ दिस फॉलोइंग मोस्ट अबंडंट अबंडंटचा अर्थ होतो मोठ्या प्रमाणामध्ये. मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणतं आहे सांगा. स्पेलिंग नाही लिहत पूर्ण, सांगा. मोस्ट अबंडंट. प्रोटीन. व्हेरी गुड. मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड इज प्रोटीन. अच्छा. मी जर तुम्हाला म्हटलं की मोस्ट अबंडंट केमिकल कोणतं आहे? मोस्ट अबंडंट केमिकल. वॉटर. वॉटर. हां, व्हेरी गुड. अच्छा, मग हे एन-सी-आर-टी मध्ये लिहिलंय का? येस, ऑफ कोर्स. वी ऑब्झर्व दॅट वॉटर इज द मोस्ट अबंडंट केमिकल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण याच्याच ऐवजी ह्या केमिकलला रिप्लेस केलं जाऊ शकतंय अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंडद्वारे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना मी काय म्हणतोय? येस. येस सर. ओके. तर आता बघा, तसंच आपण लास्ट जो एक चार्ट होता बघा, त्याच्यामध्ये आपण हे डिस्कशन करत होतो. तुम्हाला तो दाखवतो चार्ट. चार्ट. हां, दिस चार्ट. ठीक आहे. याच्यामध्ये सांगा, जर तुम्हाला जर विचारलं कंपाऊंड नाही, तुम्हाला जर विचारलं मोस्ट अबंडंट एलिमेंट इन अवर बॉडी, मग काय उत्तर देणार तुम्ही? ऑक्सिजन. ऑक्सिजन. व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे 3 क्वेशन्स जे आहेत ते चार्ट थ्रू तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या पुढे जावं लागेल. आता बघा, आपण हे जे होतं ना, हे ॲसिड सोल्युबल, ॲसिड इनसोल्युबल, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड हे जे आहे ना, आपण सिक्वेन्स वाईजच जातोय तुमच्या माहितीकरता. मी ते पेज का ओपन केलं? कारण की ही कन्सेप्ट आपल्याला कंप्लीट करायची होती म्हणून. नाहीतर काय आलं असतं, चला इकडे पुढे जा, परत मग ती कन्सेप्ट परत रिपीट होते. सो तुम्ही बघा, माझा जो फ्लो आहे मी सिक्वेन्स वाईजच जाणार. ठीक आहे. भले ते एन-सी-आर-टीमध्ये इकडं-तिकडं दिलेलं असेल तरी चालेल. बट आय विल गो सिक्वेन्स वाईज ओन्ली. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही चिंता नका करू. नाहीतर तुम्ही म्हणता, "सर तुम्ही पेज का पलटतात एवढे?" मी का पलटतो? कारण की त्याच्यामागे कारण आहे. कळलं क्या? ठीक आहे. आता इथं बघा, इन हायर क्लासेस वी लर्न अबाउट, ठीक आहे, टाईमपास आहे. फक्त तुम्ही इथं बघा, की आपल्याला काय करायचं आहे, की अ, जेव्हा आपल्याला एखाद्या कंपाऊंडची जर डिटेल स्टडी करायची असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? वी नीड हॅव टू आयसोलेट दॅट कंपाउंड फ्रॉम द सेल. वी हॅव टू प्युरिफाय दॅट कंपाउंड फ्रॉम एनी अदर काइंड ऑफ कंपाउंड्स. ते एखादं सपोज मला प्रोटीनबद्दल डिटेल स्टडी करायची आहे. सो आय नीड हॅव टू सेपरेट, आयसोलेट प्रोटीन फ्रॉम अदर कंपाउंड्स. आय नीड हॅव टू प्युरिफाय दॅट प्रोटीन. कळलं का पॉइंट? तर इन अदर वर्ड्स म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं व्हॅरियस सेपरेशन टेक्निक यूज केल्या जातात आणि त्या व्हॅरियस सेपरेशन टेक्निकमध्ये काय केलं जातं, जे ज्या कंपाऊंडची आपल्याला स्टडी करायची ना, त्या कंपाऊंडला आयसोलेट करा, त्याला प्युरिफाय करा. हे तुम्हाला 12th मध्ये स्टडी करणार आहे का तुम्ही 11th मध्ये? नाही.
हे तुम्ही कुठं स्टडी करणार आहे? हायर क्लासेस म्हणजे BSc, MSc और इन व्हॉट एव्हर दॅट फर्दर क्लासेस. ठीक आहे. आता इथं बघा त्याच्यानंतर एखादं कंपाऊंड सपोज प्रोटीन आहे किंवा DNA किंवा ग्लुकोज आहे. सो नाव तुम्हाला माहिती आहे की ग्लुकोज हे कंपाऊंड तुम्ही सेपरेट केलं. आता सेपरेट केल्यानंतर त्याचं ॲटॉमिक कंपोजिशन काय आहे? C6H12O6. नाव हे तुम्हाला कसं कळेल? नाव देन यू हॅव टू यूज ॲनालिटिकल टेक्निक्स. जेव्हा तुम्ही ॲनालिटिकल टेक्निक्स, दिस ॲनालिटिकल टेक्निक्स इज अगेन अ पार्ट ऑफ हायर केमिस्ट्री. इट इज नॉट युअर काइंड ऑफ थिंग. देन जेव्हा तुम्ही ते यूज करणार, वेन अप्लाइड टू द कंपाऊंड, मग तुम्हाला काय भेटेल? मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटेल त्या पर्टिक्युलर कंपाऊंडचा. त्या कंपाऊंडचं प्रॉबेबल स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. केमिस्ट्रीमध्ये असतात ना चेन, यू शो पर्टिक्युलर केमिकल कंपाऊंड विथ डिफरंट डिफरंट फॉर्म्स. तुमच्या केमिस्ट्रीमध्ये असेल ना काहीतरी, यु नो, हा व्ह्यू, तो व्ह्यू, समथिंग इज लाईक दॅट. ते नाव माझ्या ध्यानामध्ये नाही आता. ॲक्सिडेंट झाला होता ना माझं, मी कुत्र्याला धडकलो होतो त्यावेळेस थोडीशी याददाश्त केली माझी. समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. पडलो होतो मी माहिती आहे का, माझ्या इकडं मसल्सला लागलं होतं. ज्या रिब्सच्या मसल्स नाही तिथं लागलं होतं. त्याच्यामुळं मग याददाश्त कमी झाली माझी. ऑल द कार्बन, ही तर डेफिनेशन आपण ऑलरेडी स्टडी केली. ऑल द कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी स्टडी केलं. आता थोडंसं फर्दर बरं का, आता थोडंसं पुढे जायचं आपल्याला. इथे बघा, हावेवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव ऑल्सो गॉट इनऑर्गॅनिक एलिमेंट. आपण ऑर्गॅनिक एलिमेंटची स्टडी केली का? अरे मग तो टेबल कोणता होता? 9.4. प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, त्याची कंपोजिशन स्टडी केली ना. 15, 10, 5, 7, 3, 2, 1. 15, 10, 5, 7, 3, 2, 1. 15, 10, 5, 7, 3, 2, 1. हे सगळं स्टडी केलं ना आपण. तर आता आपल्याला काय करायचं आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड स्टडी कर. इनऑर्गॅनिक म्हणजे काय? अरे हे काय आहे? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, वॉटर आणि बाकीचे कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की रे बाबा ते. मग आता इथं बघा, आता याला आहे ना, आपल्याला जर इनऑर्गॅनिक कंपाऊंडची जर स्टडी करायची असेल, लक्षात घ्या. इनऑर्गॅनिक कंपाऊंडची जर आपल्याला स्टडी करायची असेल, हं, तर आपल्याला काय करावं लागेल? डिस्ट्रक्टिव्ह एक्सपेरिमेंट करावं लागेल. काय तो डिस्ट्रक्टिव्ह एक्सपेरिमेंट? तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो लगेच. है ना? तुम्ही म्हणणार सर आता आम्हाला किती 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 तुम्ही आम्हाला सो ऑलरेडी वी हॅव स्टडीड दिस. ऑलरेडी वी हॅव स्टडीड दिस. ठीक आहे, मी एक ते इथून रीड करेल नाही तर NCERT मधून तुम्हाला समजेल. सो नाव वी हॅव टू डू द अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स जे आपल्या बॉडीमध्ये आहे त्याची आपल्याला स्टडी करायची आहे. मग कसं करणार? त्याच्यासाठी तुम्हाला एक टेक्निकला अंडरलाईन करावं लागेल. त्या टेक्निकचं नाव आहे ॲश ॲनालिसिस टेक्निक. ॲशला हिंदीमध्ये काय म्हणतात सांगा? क्या बोलते हैं हिंदी में ऐश को? राग बोलते हैं. तो फिर मराठी में क्या बोलते हैं? भस्म. हिंदी में क्या बोलते हैं? ऐशला हिंदीमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? उसको क्या बोलते हैं ऐश को हिंदी में? हं? जाऊ दे, तो नीटला प्रश्न येणार नाही. ठीक आहे. ॲश म्हणजे राग. तुम्हाला कळून गेलं ना? इसेन्स कळाला म्हटल्यानंतर सगळं झालं. ठीक आहे. तर ॲशला हिंदीमध्ये काय म्हणतात ते मी मी सर्च करेल, तो माझा प्रश्न आहे. ठीक आहे. तर झालं काय माहिती आहे का? सपोज मी काय केलं, ही झाडाची फांदी आहे. ठीक आहे. झाडाची फांदी. तुम्ही ना माझे जर डायग्राम्स जर पाहिले ना, तुम्हाला जगातली कोणतीच डायग्राम पाहण्याची इच्छा नाही राहणार. ठीक आहे. एलिमेंटरी इंटरमिडिएट जे एक्झामिनेशन असतात ना, त्याच्यामध्ये मला ओ ग्रेड भेटला होता. ओ. ओ ग्रेडचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? काय होतो गौरी? ओ ग्रेडचा अर्थ? नाही माहिती सर. नाही, तेजल तुला माहिती आहे का? ओ ग्रेडचा अर्थ हे पहा, असा ग्रेड असतो नाही, A+, ए प्लसच्या वरती असतो ओ ग्रेड. A+च्या वरती. कधी एलिमेंटरी इंटरमिडिएट दिली आयुष्यात? हो सर, मी एलिमेंटरी दिलेली आहे. हां, मग कोणता ग्रेड आला होता त्याच्यामध्ये? C का C+ का B+? ए आला होता सर. हां, ए. आणि माझा माझा कोणता ग्रेड होता माहिती आहे तुला? ओ. ओचा अर्थ काय होता माहिती आहे? आउटस्टँडिंग. टाळ्या वाजा तिकडंच. ऐकू नाही आलं तरी चालेल, पण टाळ्या वाजवा तुम्ही.
कारण तुम्हाला आज कळू राहिले की अक्षय सर इज नॉट ओनली द ग्रेट टीचर बट ही इज ऑल्सो ग्रेट आर्टिस्ट. हा, ठीक आहे, तुम्हाला आज कळू राहिले ते. हं. असे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळतील माझ्याबद्दल. पण ठीक आहे, सो दिस इज अ ब्रांच. ठीक आहे, सो नाव समजलं का? ही काय सांगा मला? ब्रांच, झाडाची एखादी ब्रांच. या ब्रांचला मी काय केलं, अगर मैंने इसको धूप में रखा, सनलाइट के नीचे रखा, मग काय होईल, ती जी फांदी आहे ती वाळून जाईल. वाळून गेल्यानंतर काय होईल, तिच्यातलं जे वॉटर कंटेंट होतं ते वॉटर कंटेंट चाललं जाईल. चाललं जाईल ना, वॉटर वेव इव्हॉपरेट झालं. इव्हॉपरेट झालं म्हणजे अगोदर मी जस्ट एखादी लिव्हिंग टिश्यू होती, तिचं जे जे एक्झॅक्ट वेट होतं, त्या वेटला मी म्हटलं वेट वेट. वेट वेट म्हणजे काय? इट इज अ वेट विच इन्क्लूड्स वॉटर, किंवा याला दुसरं नाव आहे फ्रेश वेट. फ्रेश वेट. मग त्या फ्रेश वेटला आपण काय केलं, वेट केलं. ठीक आहे, मग सपोज आपल्याला पाहिलं अगोदर ही फांदी होती 10 kg ची, नंतर ड्राय केल्यानंतर ह्या फांदीचं वेट राहिलं 3 kg. याचा अर्थ काय? मला सांगा, वॉटर किती होतं? 7 kg एवढं वॉटर होतं. सिम्पल. सिम्पल, किती सिम्पल आहे. वॉटर काढलं मी, एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तर मी फाइंड आउट केलं. ओके, मग बाकीचं कसं फाइंड आउट करायचं बरं? हां, बाकीचं जर फाइंड आउट करायचं असेल ना, तर मला काय करावं लागेल, ही जी आता ही जी फांदी आहे, त्या फांदीचं माझ्याकडे कोणतं वेट बाकी आहे? हे जे वेट आहे त्याला म्हटलं जातं ड्राय वेट. ड्राय वेट. हे जे होतं पाण्यासहित त्याला म्हटलं जातं फ्रेश वेट. हे जे होतं त्याला म्हटलं जातं ड्राय वेट. पण ड्राय वेटला काय केलं जातं, ते ड्राय वेट अगोदर फ्रेश वेट मेजर केलं, नंतर ड्राय वेट मेजर केलं. नंतर ड्राय वेट जे आहे ना, त्या ड्राय वेटला मी काय केलं, बर्न केलं. बर्न, जाळलं मी त्याला. कारण डिस्ट्रक्टिव्ह टेक्निक यूज करणार आहे आपण. बर्न, जाळलं. जाळल्यानंतर मग काय राहिलं खाली? ॲश. अच्छा, जेव्हा जाळलं त्यावेळेस काय निघालं? त्यावेळेस निघाला धूर. त्या धुरामधून काय निघालं बाहेर? कार्बन डायऑक्साईड. जेव्हा जाळलं त्याच्यात आणखीन सुद्धा जे वॉटर प्रेझेंट होतं, ते सगळं वॉटर पण बाहेर पडलं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे सगळे जे होते ना ऑर्गॅनिक कंपाऊंड, ते सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड जळून खाक झाले. गॅसेस आणि वॉटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. गॉन. मग खाली राहिली फक्त ॲशच राहिली, ॲश. ठीक आहे. मग ही जी ॲश आहे ना, त्या ॲशचं जेव्हा मेजरमेंट केलं, ॲशचं जे वेट आहे ते मेजर केलं, आणि त्याच्यामधून प्रत्येक यु नो मॅग्नेशियम किती आहे, कॅल्शियम किती आहे, काय किती आहे, हे सगळ्याचं वेट कॅल्क्युलेट करण्यात आलं. सो ही कोणती टेक्निक होती? ॲश ॲनालिसिस टेक्निक. तुम्ही इथं पाहू शकता, व्हेन द टिश्यू इज फुल्ली बर्न्ड, द कार्बन कंपाऊंड्स आर ऑक्सिडाइज्ड टू गॅसेस फॉर्म्स लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. जेव्हा बर्न केलं त्यावेळेस गॅसेस बाहेर पडले, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. मग जे खाली राहिलं त्याला काय म्हटलं आपण? त्याला राहिलं म्हटलं, त्याला आपण म्हटलं ॲश. ॲश कंटेन्स व्हॉट? इनऑर्गॅनिक एलिमेंट. कोणते कोणते आहेत? कॅल्शियम, मॅग्नेशियम, एक्सेट्रा. लेट्स कम बॅक टू एनसीईआरटी. हे बघा, टिश्यू फुल्ली बर्न झाली, ऑक्सिडाइज झालं, कार्बन डायऑक्साईड वॉटर वेपर बाहेर पडले, खाली काय शिल्लक राहील त्याला ॲश म्हटलं. ॲशमध्ये काय पाहायला भेटलं? कॅल्शियम, मॅग्नेशियम पाहायला भेटलं. इथं बघा, कॅल्शियम, मॅग्नेशियम पाहायला भेटलं, सोडियम, पोटॅशियम पाहायला भेटलं. ओके, मग हे बघा, जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण पाहायला भेटले. कोणते कोणते होते ते? हे बघा, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फेट, फॉस्फेट, सोडियम क्लोराईड, हे पण पाहायला भेटलं. लक्षात घ्या बरं का व्यवस्थित. रिमेंबर दिस, मी जे काही सांगतोय तुम्हाला. देअरफॉर elemental analysis gives elemental composition of living tissue in the form of hydrogen, oxygen, chlorine, carbon, etc. While analysis of compound gives an idea of kind of organic and inorganic constituents present in a living tissue. आता from chemistry point of view, one can identify functional groups like aldehyde, ketone, aromatic compound, etc. But from biological point of view, आपण त्यांना क्लासिफाय करू अमायनो ॲसिडमध्ये, न्यूक्लिओटाइड बेसिसमध्ये, फॅटी ॲसिडमध्ये. इथून खाली दुसरा पॉईंट चालू होतो. हा जो आहे तो ब्रिज आहे. चॅप्टर इथून ॲक्च्युली चालू होतो. ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल अल्डिहाइड कीटोन्स काय, जेव्हा मी तुम्हाला उद्याचा क्लास घेईल त्यावेळेस. पण इथे बघा आता, ह्याच्यातून आपण काय स्टडी करू शकतो? सोडियम पाहायला भेटतो, येस. पोटॅशियम पाहायला भेटतो, येस. कॅल्शियम पाहायला भेटतो, येस. मॅग्नेशियम पाहायला भेटतो, येस. वॉटर पाहायला भेटतं, येस. सोडियम क्लोराईड पाहायला भेटतं, येस.
कारण की जेव्हा आपण रडतो ना, रडत्या क्षणी जे सॉल्टी वॉटर बाहेर पडतं ना, त्याच्यामध्ये काय असतं? NaCl. कॅल्शियम कार्बोनेट. बोन्स कशापासून बनलेले असतात? कॅल्शियम कार्बोनेट पासून. फॉस्फेट, सल्फेट्स पण प्रेझेंट असते. आपल्याला माहिती आहे की रायबोझोमचे 2 युनिट असतात, लार्जर युनिट आणि स्मॉलर सब युनिट. सांगा बरं, हे जॉइन करण्यासाठी ह्यापैकी काय लागतं? येस. मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. व्हेरी गुड. मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी ह्यापैकी काय लागतं? कॅल्शियम. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मला सांगा की तुम्ही यु नो कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स हा एक टॉपिक स्टडी केला असेल. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ड्युरिंग रेस्टिंग फेज आपला जो न्यूरॉन असतो तो पोलराइज स्टेटमध्ये असतो. ठीक आहे. आणि डिपोलराइज स्टेटमध्ये काय होतं? रिव्हर्सल ऑफ पोलरायझेशन होतं. म्हणजे जेव्हा नॉर्मल जर आपण पाहिली, तर सेलच्या आतमधली जी साईड आहे न्यूरॉनची आत, फक्त ते दाखवत नाही न्यूरॉन. आतमध्ये काय जास्त असतंय? आतमध्ये K++ जास्त असतंय. मग बाहेर काय जास्त असतंय? बाहेर Na+ जास्त असतोय. अंदर पोटॅशियम ज्यादा, बाहर सोडियम ज्यादा. माझ्या मागं म्हणा. अंदर पोटॅशियम ज्यादा, बाहर सोडियम ज्यादा. म्हणा. हिंदी येते का तुम्हाला? अंदर पोटॅशियम ज्यादा, बाहर सोडियम ज्यादा. गौरी, तुला शिकू हिंदी? अंदर पोटेशियम ज्यादा, बाहर सोडियम ज्यादा. हम्म. तो अंदर पोटॅशियम ज्यादा है, बाहेर सोडियम ज्यादा है. तुम्ही इथं पाहू शकताय की कधी-कधी असं विचारलं जाऊ शकतं ना तुम्हाला, कि इंट्रा सेल्युलर मतलब सेल के अंदर कौन सा एलिमेंट ज्यादा पाया जाता है? हे बघा बरं का, ह्या चार्ट मधून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेलच्या आतमध्ये कोणता एलिमेंट असा आहे जो जास्त पाहायला भेटतो, अबंडंट पाहायला भेटतो? द आन्सर इज पोटॅशियम. मग एक्स्ट्रा सेल्युलर एलिमेंट कोणता आहे? एक्स्ट्रा सेल्युलर अबंडंट एलिमेंट कोणता आहे? Na++. असं आहे. सो एक्स्ट्रा सेल्युलरचं जर गोष्ट घेतली तर Na+, जर इंट्रासेल्युलरची जर गोष्ट घेतली तर पोटॅशियम+. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? मला सांगा. अप टू दिस इट इज क्लिअर? येस सर. येस. ओके. आता मला सांगा, याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का तुमचे? इज देअर एनी क्वेश्चन अप टू दिस? आता मी नो तुम्हाला सर. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार, ठीक आहे? सो आय हॅव माय क्वेश्चन्स रेडी फॉर यू. So 15 minutes are remaining, so we'll just revise the different questions. ॲक्चुअली माझ्याकडे ना याच्या नोट्स, PPT नोट्स सगळं खूप 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 मटेरियल आहे. पण सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला NCERT थ्रू शिकवतोय कारण की लास्ट आपल्या पॉइंट आहे. ठीक आहे. सो आपले लास्ट गोष्टी आहे. So I will show you some examples, questions. So now, first question is for you. ठीक आहे. कॅन यू टेल मी द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन? विचार करा आणि सांगा मला. नाही तुम्ही चॅटमध्ये मला पर्सनली उत्तर लिहू शकता किंवा सांगू शकता. तुम्हाला दिसतंय ना? क्वेश्चन्स दिसतात ना? येस सर. हम्म. सांग बरं गौरी. करेक्ट सिक्वेन्स ऑफ अबंडन्स ऑफ एलिमेंट इन ह्युमन बॉडी. काय सगळ्यात जास्त आहे बरं? कोणता एलिमेंट जास्त आहे सांगा बरं? ऑक्सिजन. ऑक्सिजन. मग तुम्ही पाहू शकता बाकीची वाचण्याची गरजच नाही. कारण की आपण त्यामध्ये फोकसच केला होता. ऑक्सिजन जास्त आहे, ऑक्सिजन जास्त आहे, ऑक्सिजन जास्त आहे, ऑक्सिजन जास्त आहे. मग ऑक्सिजन नंतर कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन लाइक दिस. पण हा डाटा आहे ना तुम्ही 2-3 वेळेस वाचा बरं. जस्ट लगेच विसरू नका जाऊ. त्याच्यानंतर मला सांगा बरं सेकंड पॉइंट. द ॲसिड युज्ड फॉर सर प्रिलिमिनरी. ऐका ना, हां, येस, येस. ते हायड्रोजन तर कमी आहे ना सर पण नायट्रोजन पेक्षा? हां, येस. तर ॲक्चुअली कसं आहे माहिती आहे का?
तुझे म्हणणं आहे ना ते एकदम बरोबर आहे. त्याच्यामुळे ना इथं हा जो डाटा आहे ना तो ॲक्चुअली चेंज झालेला आहे नाही का 9.5 असा चेंज झालेला आहे तो. जनरली शिकवताना 9.5च शिकवलं जातं. मी पण तेच शिकवणार होतो. पण मी जस्ट कन्फर्म करणार होतो की एन-सी-आर-टीने ते डाटा अपडेट केला की नाही केला. असं आहे. सो जर एन-सी-आर-टीने जर तो डाटा जर अपडेट केला नाही, तर आपण 9.5 घेणार नाही. भलेही ते ॲलेनच्या नोट्समध्ये असेल तरी देखील. आता धिस क्वेशन इज फ्रॉम ॲलेन नोट्स ठीक आहे. धिस क्वेशन इज फ्रॉम ॲलेन नोट्स. नाऊ लेट अस सी ॲलेन नोट्समध्ये असं काही आहे का? येस, यू सी धिस. ॲलेन नोट्समध्ये काय 9.5 आहे. सो इफ यू गो अकॉर्डिंग टू ॲलेन नोट्स, देन वी हॅव टू गिव्ह. फर्स्ट काय आहे? ऑक्सिजन. सेकंड काय आहे? कार्बन. थर्ड काय आहे? हायड्रोजन. फोर्थ काय आहे? नायट्रोजन. कळलं का सगळ्यांना? येस, क्लिअर आहे? येस सर. आता इथे बघ बरं, अर्थ क्रस्टमध्ये सगळ्यात कमी काय आहे? नायट्रोजन. आणि ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात कमी काय आहे? सगळ्यात कमी म्हणजे निग्लिजिबल. इट्स लाइक ऑलमोस्ट नॉट देअर. ते काय आहे? सिलिकॉन. कळतोय का हा पॉइंट मी काय म्हणतोय? त्याच्यानंतर मला एक पॉइंट येस सर. सांगायचं राहिला. मी तुम्हाला सांगितलं होतं हे बघा CHON आणि सुपर हे ध्यानात ठेवायला सांगितलं होतं बरं का. मी तुम्हाला म्हटलं होतं, की आपल्या बॉडीमध्ये काय सुपर आहे? आपल्या बॉडीमध्ये हे सुपर आहे. एवढं एवढं सुपर आहे आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे कार्बन जो आहे, हायड्रोजन जो आहे, तो पण आपल्या बॉडीमध्ये सुपिरियर आहे ॲज कंपेअर टू अर्थ क्रस्ट. कार्बन पण सुपिरियर आहे. ऑक्सिजन पण सुपिरियर आहे. नायट्रोजन पण सुपिरियर आहे. आणि सल्फर पण आपल्या बॉडीमध्ये सुपिरियर आहे. पण जर बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या ना, सोडियम आपल्या बॉडीमध्ये सुपिरियर नाही आहे. कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये सुपिरियर नाही आहे. मॅग्नेशियम आपल्या बॉडीमध्ये सुपिरियर नाही आहे. सिलिकॉन आपल्या बॉडीमध्ये सुपिरियर नाही आहे. कळतंय तुम्हाला हे सगळं मी काय सांगतोय? येस सर. त्याच्यामुळे मी ज्या ट्रिक्स सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही त्या ध्यानात ठेवा बरं. तर तुम्ही जर ह्या ट्रिक्स जर विसरले ना, मग तुम्हाला चॅप्टर ध्यानात ठेवणं अवघड होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आहे ना, तुम्हाला वाटेल की आमचा अभ्यास झालाय सर. पण ॲक्चुअली तुमचा अभ्यास झालेलाच नसतो. कोणत्याही चॅप्टरची गंमत बघा अशीच असते. सगळ्यांना वाटते हा अभ्यास झालेला आहे, पण अभ्यासच नाही झाला. कारण की एकच चार्टवरून तुम्ही खूप ॲनालिसिस करू शकता डेप्थमध्ये आणि मुलांचा प्रॉब्लेम मग तिथंच होऊन जातो. आता इथं बघा बरं, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अबंडंट एलिमेंट आपण ऑलरेडी सांगितलं ऑक्सिजन. त्याच्यानंतर आपण ही करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर सांगितली, ती पण आपण इथं लावली. मोस्ट अबंडंट अँड लिस्ट अबंडंट अर्थ क्रस्ट सांगा. मोस्ट अबंडंट कोणता आहे बरं? अर्थमध्ये ऑक्सिजन आहे. आणि लिस्ट अबंडंट एलिमेंट कोणता आहे अर्थमध्ये? नायट्रोजन. बघा आता. धिस वन. मला सांग, एका चार्टमध्ये एवढे प्रश्न विचारले जाऊ शकतात की नाही जाऊ शकत? सांगा बरं. हं. येस सर. असं 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 नाही व्हायला पाहिजे नाही का? असं आपण स्टडी करतोय आणि काही ठिकाणी काही राहिल्या आपल्या गोष्टी, तर त्या एकदम प्रॉपरली क्लिअर झाल्या पाहिजे. आता सपोज मला काय मी तुम्हाला सांगितलं असतं ना, धरा हा चार्ट. काय? पण या चार्टमध्ये सोडियम काय आहे? हां, तो एक्स्ट्रा सेल्युलर अमाउंट त्याचं जास्त असतं. पोटॅशियमचं इंट्रासेल्युलर अमाउंट जास्त असतं. कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये प्रेझेंट असतो. मॅग्नेशियम राइबोसोम लार्जर आणि स्मॉलर सबयुनिट जॉइन करण्यासाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर ही आपण ॲश एनालिसिस टेक्निक आपण स्टडी केली. ठीक आहे. सो लाइक धिस. सो एव्हरीथिंग इफ यू गो त्याच्यानंतर लिपिडबद्दल आपण कन्फ्युजन आपण दूर केलं लिपिडचं कन्फ्युजन. सो ऑल धिस जर तुम्ही पाहिलं की दिस ऑल थिंग्स आर देअर. आता मी तुम्हाला ते प्रश्न विचारतो ठीक आहे, जे आपण सुरुवात केली होती. ओके. नेक्स्ट सांगा बरं सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय येईल सांगा? सेपरेशनसाठी कोणता ॲसिड? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 व्हेरी गुड. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. ओके. नंतर थर्ड नंबरचा आन्सर सांगा मला. बायोमॉलिक्युल्स आर ऑर्गॅनिक कंपाउंड, इनऑर्गॅनिक कंपाउंड, व्होलाटाइल कंपाउंड, बोथ 2 and 3. ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. कंपाऊंड. येस, व्हेरी गुड. कारण की 2 and 3 मध्ये काय येतं? इनऑर्गॅनिक येतंय. व्होलाटाइल कंपाउंड जे काय आहे? व्होलाटाइल कंपाउंड तुम्ही पाहू शकताय, की अल्कोहोल टाइप, यू नो, पेट्रोल टाइप, दे आर व्होलाटाइल कंपाउंड्स. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये असे व्होलाटाइल कंपाउंड्स दे आर जनरली नॉट फाउंड. तुम्ही पाहू शकता आपल्या बॉडीमध्ये काय आहे? ऑर्गॅनिक कंपाउंड आहे.
अकॉर्डिंग टू वेट पर्सेंटेज, फर्स्ट 3 एलिमेंट इन ह्युमन बॉडी, वेटचं जर पर्सेंटेज घेतलं तर सांग. फोर्थ ऑप्शन. येस. सो इफ वी, आता इथं बघा बरं का व्यवस्थित, इफ यू सी दिस, तुमचा NCERT will just show you. NCERT कुठे गेली? हम्म. हम्म. तर इथं तुम्ही पाहू शकता पर्सेंटेज वेट दिलेलं आहे इथं, वेटच्या पर्सेंटेजनुसार क्लासिफिकेशन. त्याच्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवा, कधी कधी सपोज केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्रीमध्ये पर्सेंटेज बाय व्हॅल्यूम आहे का, त्याच्यानंतर बायोलॉजीमध्ये पर्सेंटेज बाय वेट आहे का, एव्हरी सिंगल डिटेल्स यू शुड बी नोईंग. ठीक आहे, प्रत्येक सिंगल डिटेल्स. जस्ट अ सेकंड. सो आन्सर काय येतं तुमचं याचा? 4. ओके, नाव गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे हा जो आहे तो आपण आता स्टार्ट करणार आहोत. 4 क्वेश्चन झाले आणि खूप सारे क्वेश्चन्स आहेत बरं, खूप सारे क्वेश्चन्स आहेत, हे जस्ट DPP मधले आहेत. तर तुम्हाला ही एक्सरसाइज 1 टू सॉल्व करायची आहे. आजचा टॉपिक झाला, लगेच तुम्हाला ही एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. तुम्ही इथं पाहू शकताय की, ठीक आहे, याच्यामध्ये 50 ही टेस्टसाठी क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, पण तुम्ही इथून पुढचे स्टार्ट करू शकता. इथं पण नीटचे PYQ दिलेत. ठीक आहे, चॅप्टर झाल्यानंतर आपण PYQ पण घेणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त लेवल 1 2 आहे. मी तुम्हाला काय करतो, ग्रुपमध्ये इमिडिएटली मी तुम्हाला क्वेश्चन्स शेअर करेल. ठीक आहे, ते तुम्हाला ॲलेनचे पण क्वेश्चन्स असतील, त्याच्यानंतर आकाशचे पण क्वेश्चन असतील. ते दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही प्लीज प्लीज, आज जो आपण टॉपिक स्टडी केला, ते त्या टॉपिकवरती जेवढे क्वेश्चन्स आहे ना, तेवढे क्वेश्चन्स तुम्ही आज सॉल्व करणार. इज इट क्लिअर टू बोथ ऑफ यू? क्लिअर आहे दोघींना? येस सर. येस. हे बघा, आपल्या तिघांची मेहनत वाया नाही गेली पाहिजे, है ना? आपल्याला प्रत्येक अँगलने स्टडी करायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही सिन्सिअरली क्वेश्चन सॉल्व करणार. तुम्हाला मी क्वेश्चन सेंड करणार. तर काही क्वेश्चन्स जे आहेत ते मी तुम्हाला लगेच शो करतो. सो व्हॉट आय मेड, तुम्हाला मी सगळं दाखवतो नाही का. Just show. तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला काय काय करायचं. ठीक आहे, ते इथं पाहू शकतो तुम्ही की बायोलॉजीची 360ची प्लॅनिंग, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी फिल इन द ब्लँक्स जे आहेत, झेरॉक्स मारायला सांगितले, ते मी तुम्हाला दिलेत की नाही दिले आय डोंट नो. तुम्हाला दिलेत का मी हे फिल इन द ब्लँक्स? तुम्ही त्या चार्टची झेरॉक्स मारली का? यस. ते नाही का त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की बघा की NCERT 15 टाइम्स रीडिंग करणे. येस, तुम्ही केले का त्याची झेरॉक्स? नसेल केले तर आज करणार का तुम्ही? हो येस. सर, अर्धे केले, थोडेसे बाकी आहे अजून. ओके. तो जो सिंगल पेज जो होता ना, सिंगल पेज फ्रंट बॅक, तो खूप महत्वाचा होता. तर तुम्ही इथे बघू शकता की मायक्रो असाइनमेंट आहे. तर याच्यामध्ये बघा प्रत्येक चॅप्टरचे 11th कडे जाऊ आपण, कारण की आता सध्या चॅप्टर जो आहे तो 11th आहे. तुम्हाला मी दोन्ही पण देईल, 11th आणि 12th. हे तुम्हाला करणं म्हणजे करणं आहे. इम्पॉर्टंट लाईन्स. पण तुम्ही असं म्हणू नका की सर, हा सर झाला आमचा चॅप्टर सर परफेक्ट झालं नाही. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करायच्या. सो नाऊ सेल युनिट ऑफ लाईफ नंतर इमिडिएटली आपलं चॅप्टर हे बघा. हे तुम्ही न पाहता लिहायचं आहे. ऑल द कार्बन कंपाऊंड्स दॅट वी गेट फ्रॉम लिव्हिंग टिश्यू कॅन बी कॉल्ड ॲज, काय म्हणायचं याला? बायोमॉलिक्यूल. बायोमॉलिक्युल्स. येस, व्हेरी गुड. तर तुम्ही पाहू शकता आजच्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला एकच आहे. तर तुम्ही असे पाहू शकता की बायोमॉलिक्यूलमध्ये टोटल अशा 60 लाईन्स आहेत.
तर 60 लाईन्स तुम्हाला काय करायच्यात लिहून काढायच्या आहेत. झेरॉक्स नसले मारायची तर नका मारू, पण ऍटलिस्ट गो थ्रू करा तुम्ही. याच्यातून तुम्ही जस्ट गो थ्रू करा, ऍटलिस्ट जा तुम्ही. त्याच्यानंतर डायग्राम टेबल्सची मी तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेली आहे एक PDF. त्याच्यानंतर ॲलेनचे MCQs जे आहेत तुमचे ऑलरेडी जो मॉड्यूल आहे ना त्या मॉड्यूलमध्ये आहे. ॲलेनचे MCQ मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये नाही आहे, तुम्हाला दाखवतो ॲलेनचे MCQs. त्याच्यानंतर PYQ जे आहे, PYQचं बुक आहे का रे तुमच्याकडे? हं? नो सर. ओहो, PYQचं बुक नाही तुमच्याकडे. हम्म. आकाशच्या बुक मध्ये आहे ना सर मागे. माग आहेत आकाश PYQ. नोट्स मध्ये. येस, तुम्हाला आहे ना एक काम करणं आहे बरं का. जे लास्ट 5 इयरचे ज्या क्वेश्चन पेपर आहेत, ठीक आहे, त्या मी डाउनलोड करतो, तुम्हाला सेंड करतो. ते लास्ट 5 इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, वन बाय वन. म्हणजे तुम्हाला तुम्ही तो ऑलरेडी लास्ट इयर दिलेली आहे, ठीक आहे. पण तुम्ही त्याच्या अगोदरचे क्वेश्चन पेपर जर सॉल्व केले असेल तर ठीक आहे. नसेल तर मग त्याला अगोदर सॉल्व करा, ठीक आहे. आणि नंतर मग ॲलेनच्या मागं पण PYQ आहेत आणि त्याच्यानंतर आकाशच्या मागं पण PYQ आहेत, ठीक आहे. तर मी तुम्हाला आहे ना आकाशच्या नोट्स मी तुम्हाला शेअर करतो. ते माझ्याकडे आहेत, ठीक आहे. त्या लिंकमध्ये मी केल्या होत्या, बट दिस मोमेंट आय एम नॉट एबल टू फाइंड इट आउट. तर हे बघा, बायोमॉलिक्यूल लिव्हिंग बॉडी सेल युनिट. तर बघा, so I will be going to give you this whole document in which lot of questions are there and most important questions are there of NCERT. तुम्ही इथं पाहू शकताय की क्वेश्चन काय, रॉबर्ट हुक डिस्कवर्ड. काय रॉबर्ट हुकने कोणती सेल, रॉबर्ट हुकने काय डिस्कवर्ड केलं होतं सांगा बरं. द आन्सर इज, तुम्ही इथं पाहू शकताय, द आन्सर इज 3, दॅट मीन्स सेल. व्यवस्थित बघा बरं, क्वेश्चनची लेवल तुम्ही बघा. हा क्वेश्चन तुम्ही वाचलेला आहे का याच्या अगोदर? रॉबर्ट हुकने डेड सेल डिस्कवर केलेली, एवढं सगळ्यांना माहिती, बरोबर आहे. क्लिअर? हो सर. हा, पण ऍक्च्युली डेड सेल म्हणजे काय बरं? फक्त सेल वॉल, आतमध्ये प्रोटोप्लाझमच नाहीये. कळलं पॉईंट. सो रॉबर्ट हुक डिस्कवर्ड दी सेल वॉल ऑफ ए सेल. तुम्ही पाहू शकताय की कोणी कोणी काय करेल, न्यूक्लियसला टिक करेल, कारण की न्यूक्लियस ऍक्च्युली रॉबर्ट ब्राऊनने डिस्कवर्ड केलेला आहे. सेल मेम्ब्रेन श्वानने डिस्कवर्ड केलेली आहे. त्याच्यानंतर सायटोप्लाझम स्ट्रासबर्गरने डिस्कवर केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन आहे, तुमचा मोबाईलमध्ये ना तो असं दिसायला पाहिजे, असं मोबाईलमध्ये. वेन यू ओपन दी मोबाईल, मोबाईलमध्ये आन्सर नका पाहू, मोबाईलमध्ये फक्त बघा क्वेश्चन आणि नंतर मग चेक करा आन्सर माझं बरोबर येतंय का, आणि नंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन बघा. हे असं का आहे माहिती का, जेणेकरून तुमचा रिव्हिजनचा टाइम वाचेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथं. सो नाव डोंट गो टू दी आन्सर. ओमनिस सेल्युला इज सेल्युला, हे कोणी दिलं सांगा बरं. रुडॉल्फ व्हिर्चोने की स्लीडनने की रॉबर्ट ब्राऊनने? रुडॉल्फ. रुडॉल्फ वर्च. हां, व्हेरी गुड. मग आता आन्सर चेक करा, बरोबर आहे का? येस, रुडॉल्फ व्हिर्चो. तुम्हाला तुमचा आन्सर बरोबर आहे. मग तुम्ही बघा, असं करता करता आहे ना तुम्ही काय करायचं, सगळे क्वेश्चन फास्टमध्ये सॉल्व्ह करून घ्यायचे. कळलं सगळ्यांना पॉईंट? येस, असे सगळे क्वेश्चन एकदम फास्ट. येस. याच्यामध्ये ना लेवल वाढत वाढत जाणार. मी तुम्हाला सांगतो लेवल कशी वाढत जाते. लेवल हे बघा आता, इथं 60 क्वेश्चन्स जे होते ना ते एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर आता सेक्शन बी कडे या. सेक्शन बी कडे आल्यानंतर आता परत क्वेश्चन्सची लेवल वाढत जाते. ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स. आता क्वेश्चनची लेवल वाढत जाते परत परत. नंतर डायग्रामॅटिक क्वेश्चन्स आहे. लगेच पेज घ्या, लगेच चेक करा. मी जे सिलेक्ट करते BCAFDE ते बरोबर आहे की चुकीचं आहे, ठीक आहे. ते लगेच तुम्ही चेक करा. असं करत करत आहे ना, हे पहा हा असे डायग्रामॅटिक क्वेश्चन्स. सो नाव लेवल आहे ना वाढत वाढत जाते. मी तुम्हाला सांगतो, बिफोर डुईंग एनिथिंग, अगोदर हे तुम्ही क्वेश्चन्स करणार म्हणजे करणार. क्लिअर आहे सगळ्यांना तुम्हाला?
तुम्हाला हे पहा माझ्याकडे दोन्ही पण व्हर्जन आहे, क्वेश्चन आणि ऑप्शन्स आणि आन्सर्स बॅकमध्ये. आणि हे एक व्हर्जन आहे, क्वेश्चन, आन्सर आणि एक्सप्लेनेशन. पण याने काय होतं माहिती आहे का, काइंड ऑफ, कारण की आता आपला रिव्हिजनचा फेज आहे. जेव्हा आपली टेस्ट असेल त्यावेळेस टेस्टमध्ये तुम्ही स्वतःला टेस्ट करा. बट वेन यू आर डुईंग स्टडी ना, यू डू स्टडी लाईक दिस, फास्ट 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 फास्ट. आणि टेस्टमध्ये मग तुम्ही चुका पाहून घ्या तुमच्या, काय काय चुका होतात, काय काय होतात. दिस वन थिंग. नाव दिस इज, तुम्ही पाहू शकता की हे अजून सेल युनिट ऑफ लाईफचे क्वेश्चन अजून संपले नाही. मी अजून पेज पलटतोयच. ठीक आहे. असर्शन रिझन पण याच्यामध्ये भेटेल तुम्हाला. सेल सायकल, सेल डिव्हिजन सगळं. आता बायोमॉलिक्युलचं मी तुम्हाला जस्ट दाखवतो. वी आर हॅव्हिंग व्हेरी शॉर्ट टाइम. झुलॉजी, झुलॉजी स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, बायोमॉलिक्युल यायला पाहिजे. बायोमॉलिक्युल. नाउ यू सी दिस. बघा बरं का ते व्यवस्थित. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्ट्रिक्टली अ बायोमायक्रोमॉलिक्यूल? तर आन्सर काय याचं? लिपिड. आता तुम्ही पाहू शकता व्हाय? बिकॉज द मॉलिक्युलर वेट ऑफ लिपिड डज नॉट एक्सीड 800 डाल्टन. म्हणजे याच्यामध्ये ना असे टाइमपास क्वेश्चन नाही काही, ध्यानात ठेव. इज व्हेरी, म्हणजे ज्या ठिकाणी पॉइंट मारायचा आहे तिथले क्वेश्चन्स आहे. आता हा एक क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, सेक्शन 2 मध्ये यायचं. सेक्शन 2 मध्ये येऊन तुम्ही चेक केलं. कम टू दी सेक्शन 2, section 2, 17, 27, 21, 19, 20. येस. हां. तर इथं बघा, हेच आहे. ठीक आहे. थोडे पुढे गेले. सो अशा पद्धतीने ना तुम्ही काय करू शकता, क्वेश्चनची जी आहे ती स्टडी करू शकता. तर टाइम कमी आहे. 1 मिनिट इज रिमेनिंग. तर अशा पद्धतीने सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत यामध्ये, जे आपण रिवाइज करू शकतो. ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन्स इज गिवन इन टू दिस. ठीक आहे. हे मॅक्रो मॉलिक्यूल जे आहे, कायटिन, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? आकाशचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. येस सर. ओके. तुमचे काही डाऊट असतील ना, सो तुमचे एनी डाऊट्स तुम्ही काय करा,